चंद्रपूरमध्ये पुन्हा धानोरकर गट आणि वडेट्टीवार गटात घमासान. वडेट्टीवार गटाच्या गटनेत्याला हटवण्याची धानोरकरांच्या गटाची मागणी. विभागीय आयुक्तांचा निर्णय अजून प्रलंबित. अमरावती विधान परिषदेत काँग्रेस वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे, सुनील देशमुख उपस्थित. ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा. खासदारांच्या बैठकीत वक्तव्य. सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल, उद्धव ठाकरे यांचा इशारा. गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे या वादाला नवं वळण लागण्याची शक्यता. नवी मुंबईमधील भाजपचा अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या दारात. मंदा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला. नाईक यांची तक्रार करणार असल्याची माहिती. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आजचा निकाल टळला. 20 जून रोजी सीबीआय कोर्ट देणार निकाल. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येचा आरोप. गिरगावातील पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणात कारवाई. फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना मनसेनं केलेला विरोध. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी घेतली मनसेच्या संदीप देशपांडे यांची भेट. उबाठाचे नगरसेवक दीपक सावंत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध. रत्नागिरी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय. भाजपच्या सारिका पवार यांनी घेतला होता आक्षेप. नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपके यांच्यासह सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. चारित्र्याच्या संशयातून नेरूळमध्ये दुहेरी हत्याकांड. पतीनं पत्नी आणि सासूची चाकूनं भोसकून केली हत्या. पत्नी आणि सासू बिनकामाचा म्हणून मारायचे टोमणे. साताऱ्यातल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट. ग्रामदैवत मानाई देवी मंदिर स्पष्टपणे दिसलं, तर कोल्हापुरात सुद्धा पंचगंगा नदीतील सर्व मंदिरं दिसण्यास सुरुवात. पावसानं ओढ दिल्यानं अहिल्यानगरमधील फळबागा संकटात. 5 वर्षांपासून जपलेल्या संत्रा बागा पाण्याअभावी करपल्या. जूनचा 15वडा संपला तरीही पावसाची प्रतीक्षा. मुंबईसह उपनगरामध्ये अजूनही पावसाचं आगमन नाही. पुढील काही दिवस स्थितीत बदल होणार नसल्याचा अंदाज. भीमाशंकर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. व्हीआयपी आणि सामान्य भाविकांसाठी एकच नियम. ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शन मिळणार नाही. पुण्यामध्ये सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ. एमएनजीएल कडून सोमवारी मध्यरात्रीपासून दरवाढ. पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांनी तर सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांनी वाढ. केंद्र सरकारकडून टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचं पाऊल. टेलिग्रामचं एडिट ऑप्शन सुद्धा तात्पुरतं डिलीट केलंय. भारताची डीप स्ट्राईक क्षमता वाढली. लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलची चाचणी यशस्वी. 1000 किलोमीटर दूरवरील लक्ष्य नष्ट करता येणार. डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ. डिझेलवर आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12 रुपये 50 पैसे. अमेरिका इराणमध्ये अखेर युद्ध समाप्ती. ट्रम्प आणि इराणच्या अध्यक्षांची सामंजस्य करारावर व्हर्च्युअल पद्धतीने स्वाक्षरी. होर्मुझची सामुद्रधुनी खुली.